वन न्यूटन फोर्स और युनिट न्यूटन फोर्सची डेफिनेशन आपण या ठिकाणी पाहत होतो. तर या ठिकाणी फॉर्म्युला आहे फोर्सचा. फोर्स इज इक्वल टू फॉर्सचा फॉर्म्युला काय आहे? मास इंटू ॲक्सेलरेशन. हा फॉर्म्युला फक्त तुम्ही लक्षात ठेवा. फोर्स इज इक्वल टू काय असतो? मास इज इक्वल टू ॲक्सेलरेशन एम इंटू ए. तर या ठिकाणी फोर्स किती पाहिजे आपल्याला? 1 न्यूटन. फोर्स किती पाहिजे? 1 न्यूटन. त्यावेळेस त्या फोर्सला आपण काय म्हणतो? 1 न्यूटन फोर्स. किंवा 1 म्हणजे काय? युनिट. युनिट न्यूटन आपण म्हणतो. युनिट न्यूटन फोर्स. म्हणजे या ठिकाणी फोर्स जर 1 आणायचा आहे किंवा युनिट आणायचा आहे तर आपलं मेन पर्पज काय पाहिजे? जे काही मास आपण घेणार आहोत ते मास किती पाहिजे? एम आपल्याला पाहिजे 1 kg. एम किती पाहिजे आपल्याला? मास घ्यायचं आपल्याला ऑब्जेक्टचं 1 kg, किंवा त्याला आपण म्हणतो युनिट केजी. काय म्हणतो त्याला आपण? युनिट kg. समजतंय? म्हणजे या ठिकाणी आपण 1 kg असणारं मास घेणार आहोत. या ठिकाणी समजतंय? 1 kg असणारं आपण एक या ठिकाणी मास घेतो. It is a body or object having a mass 1 kg और युनिट kg. त्याचा मास किती आहे? 1 kg आहे, किंवा आपण त्याला काय म्हणतो? युनिट kg म्हणतो. ओके. मग ह्या युनिट kg मासवरती ह्या युनिट kg असणारं जर आपण मास घेतलं तर आपल्याला या ठिकाणी ह्या ऑब्जेक्टवरती फोर्स एक्झर्ट करायचा आहे की जेणेकरून तो जो बॉडी आहे की ज्याचं मास 1 kg आहे किंवा युनिट kg आहे त्याचं ॲक्सलरेशन किती होईल? म्हणजे ती बॉडी काय होईल? मूव्ह होईल एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी. त्या बॉडीची काय होईल? मुवमेंट होईल फोर्स एक्झर्ट केल्यामुळे. आणि त्याची मुवमेंट होताना त्या बॉडीचं जे ॲक्सलरेशन आहे ते ॲक्सलरेशन किती तयार झालं पाहिजे? ॲक्सलरेशन ए ते देखील किती तयार झालं पाहिजे? 1 तयार झालं पाहिजे. म्हणजे ॲक्सलरेशन किती तयार झालं पाहिजे? ॲक्सलरेशन ए दॅट इज इक्वल टू 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. एवढं ॲक्सलरेशन त्या बॉडीमध्ये तयार झालं पाहिजे. मग तो जो फोर्स आहे त्या फोर्सला आपण काय म्हणतो? 1 न्यूटन फोर्स. त्याला आपण काय म्हणतो? 1 न्यूटन फोर्स. पहा आपला फॉर्म्युला काय आहे? एफ इज इक्वल टू एम. मास किती झालं? 1 kg झालं. बरोबर. मास किती झालं? 1 kg. म्हणजे इथे काय? 1 kg इंटू ॲक्सलरेशन किती आहे? ॲक्सलरेशन किती तयार झालं त्या बॉडीमध्ये? त्या बॉडीमध्ये ॲक्सलरेशन तयार झालं 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे 1 इंटू 1 म्हणजे काय येईल आन्सर? 1 येईल. मग फोर्स किती आला? 1 न्यूटन. समजतं? एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. समजतंय? म्हणजे 1 न्यूटन फोर्स. 1 न्यूटन फोर्स म्हणजे किती फोर्स? 1 न्यूटन फोर्सची जर डेफिनेशन करायची झाली तर आपण असं म्हणू शकतो की 1 न्यूटन फोर्स इज अ फोर्स अप्लाय ऑन अ बॉडी. 1 न्यूटन फोर्स हा काय? असा फोर्स आहे की जो आपण काय करतो? बॉडीवरती अप्लाय करतोय. समजतंय? 1 न्यूटन फोर्स म्हणजेच आपण काय म्हणतो त्याला? युनिट न्यूटन फोर्स. त्यालाच आपण काय म्हणतो? और युनिट न्यूटन फोर्स. समजतंय? 1 न्यूटन फोर्स और युनिट न्यूटन फोर्स इज अ फोर्स अप्लाय ऑन अ बॉडी. जो आपण फोर्स पुढे अप्लाय करतोय बॉडीवरती अप्लाय करतोय.
जो अप्लाय केल्यामुळे त्या त्या बॉडीमध्ये किती ॲक्सलरेशन तयार होतं? इट कॅन प्रोड्यूस ॲक्सलरेशन किती तयार झालं? 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे त्याच्यामध्ये त्या बॉडीमध्ये ॲक्सलरेशन तयार झालं. समजतंय? दिस फोर्स इज कॉल्ड ॲज युनिट न्यूटन फोर्स और 1 न्यूटन फोर्स. समजतं? या ठिकाणी ॲक्सलरेशन किती प्रोड्यूस झालं? 1 न्यूटन फोर्स म्हणजे असा फोर्स विच इज ॲक्ट ऑन अ बॉडी हॅव्हिंग अ मास 1 kg. त्या बॉडीचं मास तुम्हाला मेन्शन करायचं आहे. मास किती आहे? 1 kg. अँड दिस फोर्स विच कॅन प्रोड्यूस अ युनिट ॲक्सलरेशन. युनिट ॲक्सलरेशन प्रोड्यूस करेल तो फोर्स काय करतोय? प्रोड्यूस करतोय युनिट और 1 ॲक्सलरेशन. 1 म्हणजे काय? 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. याच्याचं युनिट आहे 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. एवढं ॲक्सलरेशन तो काय करतो? प्रोड्यूस करतो बॉडीमध्ये. ज्या बॉडीचं वजन किती आहे? 1 kg आहे. मग तो जो फोर्स आपण एक्झर्ट करतोय त्या बॉडीवरती, त्या फोर्सला आपण म्हणतो युनिट न्यूटन फोर्स और 1 न्यूटन फोर्स. समजलं 1 न्यूटन फोर्स काय आहे ते? 1 Newton force is a force which is applied on a body having a mass 1 kg or unit kg and produce an acceleration in that body is unit or 1 meter per second square. समजतंय? एखादी बॉडी आहे तिचं त्या बॉडीवरती 1 न्यूटन फोर्स हा एक्झर्ट होतोय. आपण कधी म्हणायचं? ज्यावेळेस त्या बॉडीचं मास 1 kg असेल आणि त्या बॉडीवर तो फोर्स अप्लाय केल्यामुळे त्या बॉडीमध्ये 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं ते ॲक्सलरेशन तयार होईल. त्यावेळेस आपण त्या फोर्सला काय म्हणतो? 1 न्यूटन फोर्स असं म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे रिप्रेझेंटेशन ऑफ फोर्स ॲज अ वेक्टर क्वांटिटी. तर फोर्स हे एक वेक्टर क्वांटिटी आहे. मग त्याचं आपण रिप्रेझेंटेशन कसं करतो? ते कसं आपण दाखवतो? त्यासाठी एक एक्झाम्पल या ठिकाणी दिलंय. एक बॉडी मी दाखवली आहे, एक रिजिड बॉडी. त्या रिजिड बॉडीवरती फोर्स एक्झर्ट होतोय 25 न्यूटन. एवढा फोर्स एक्झर्ट झाला ए पॉइंटला. दिसतोय? त्या बॉडीवरती एक ए पॉइंट आहे. त्या ए पॉइंटला या ठिकाणी एक फोर्स एक्झर्ट झाला आहे 25 न्यूटन. एवढा त्या ठिकाणी फोर्स एक्झर्ट झालेला आहे. तर हा फोर्स मला रिप्रेझेंट करायचा आहे ग्राफिकली. तर हा ग्राफिकली कसा रिप्रेझेंट करतो आपण? फोर्स ही एक वेक्टर क्वांटिटी आहे जी ग्राफिकली जर आपल्याला रिप्रेझेंट करायची असेल तर आपण काय करतो? या ठिकाणी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करतो, सेम जी की पॅरल असेल या फोर्सला. समजतं? एक काय करतो आपण? स्ट्रेट लाईन ड्रॉ करतो. जसं या ठिकाणी पहा, ही एक स्ट्रेट लाईन मी ड्रॉ केली जी बरोबर या फोर्सला पॅरल आहे. दिसतंय? या फोर्सला काय आहे? ती पॅरल आहे. या फोर्सला पॅरल मी काय करतोय? लाईन ड्रॉ करतो. म्हणजे फोर्स आपण एका लाईनने दाखवू शकतो की जी लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे त्या फोर्सला पॅरल पाहिजे. त्यानंतर ह्या लाईनची जी काही लेंथ आहे, ह्या लाईनची जी काही लेंथ आहे ती लेंथ आपल्याला अशी घ्यायची आहे की ती लेंथ हे काय शो करेल? दिस लेंथ ऑफ लाईन इंडिकेट्स द मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स. या ठिकाणी फोर्स किती आहे? 25 न्यूटन एवढा आहे. तर या ठिकाणी ह्या लाईनची लेंथ मला किती घ्यायची आहे? एक सुटेबल स्केल देऊन मला ह्या लाईनची लेंथ म्हणजे काय असेल? काय दर्शवेल? ह्या लाईनची लेंथ काय दर्शवेल? 25 न्यूटन फोर्स हे दर्शवेल. समजतंय? म्हणजे मॅग्निट्यूड काय? मॅग्निट्यूड
लाईनची जी लेंथ आहे ती काय इंडिकेट करेल, मॅग्निट्यूड ऑफ फोर्स, मॅग्निट्यूड ऑफ फोर्स. ओके, मग ही जी लेंथ आहे ही किती घ्यायची, लाईनची जी लेंथ, एक आपण सुटेबल स्केल देतो आणि सुटेबल स्केल देऊन ही लेंथ आपण घेत असतो. ओके, आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो स्केल कशी घ्यायची ते सुटेबल. ओके, सपोज ही जी लेंथ काय इंडिकेट करेल, लेंथ इंडिकेट करेल फोर्स ऑफ मॅग्निट्यूड ऑफ फोर्स. त्या फोर्सचं मॅग्निट्यूड किती आहे ती ह्या लाईनची लेंथ इंडिकेट करणार आहे. तर सपोज या ठिकाणी मी सुटेबल स्केल घ्यायची आहे, सुटेबल मी स्केल घेतो 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 न्यूटन. 1 सेंटीमीटर म्हणजे किती, 5 न्यूटन. मग 2 सेंटीमीटर म्हणजे किती, 10 न्यूटन. 3 सेंटीमीटर म्हणजे किती, 15 न्यूटन. 4 सेंटीमीटर म्हणजे किती, 4 सेंटीमीटर इंडिकेट करेल 20 न्यूटन. समजतंय? म्हणजे 2 सेंटीमीटर आपण कसं फाईंड करतो, जर 1 सेंटीमीटर लेंथ असेल लाईनची तर त्याचा अर्थ किती झाला, 1 सेंटीमीटर लेंथ म्हणजे त्याचा अर्थ तो फोर्स किती आहे, 5 न्यूटन. जर 2 सेंटीमीटर लेंथ जर आपण 2 सेंटीमीटर लेंथ असलेली लाईन ड्रॉ केली तर त्याचा अर्थ काय होईल, जे 2 सेंटीमीटर म्हणजे किती असेल, 10 न्यूटन म्हणजे 2 into 5. समजतंय? 2 into 5 एका सेंटीमीटरसाठी 5, तर 2 सेंटीमीटरसाठी किती, 2 into 5 आपण, बरोबर. 3 सेंटीमीटरसाठी किती, जर आपण याची लेंथ, या लाईनची लेंथ जर 3 सेंटीमीटर घेतली याचा अर्थ हा फोर्स किती असेल, 3 into 5 म्हणजे किती, 3 5 15 न्यूटन तो फोर्स असेल. परंतु आपला फोर्स किती आहे, 25 न्यूटन आहे. म्हणजे किती, पहा 4 पंचे 20, 5 5 25. म्हणजे या ठिकाणी ही लेंथ आपल्याला किती घ्यावं लागेल, 5 सेंटीमीटर घ्यावं लागेल. मग आपल्याला या ठिकाणी काय घ्यावं लागेल, 5 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला या ठिकाणी किती घ्यावं लागेल, लेंथ 5 सेंटीमीटर. समजतं आहे, ही लेंथ किती घ्यावं लागेल, 5 सेंटीमीटर. म्हणजे 5 सेंटीमीटर ही झाली लाईनची लेंथ. लाईनची लेंथ जर 5 सेंटीमीटर आहे तर 1 सेंटीमीटर म्हणजे 5 न्यूटन आहे. तर 5 सेंटीमीटर म्हणजे किती, 5 5 25. म्हणजे ही लाईन काय इंडिकेट करेल, 25 न्यूटन फोर्स इंडिकेट करेल. समजतंय? एक असं सुटेबल स्केल घ्यायचं आणि हे सुटेबल स्केल घेऊन आपल्याला त्या लाईनची लेंथ ड्रॉ करायची. जी लेंथ काय इंडिकेट करेल, जर सपोज या ठिकाणी लाईनची लेंथ आहे 5 सेंटीमीटर, याचा अर्थ त्याचा फोर्स किती आहे, 1 सेंटीमीटर म्हणजे 5 सेंटीमीटर म्हणजे किती, 5 5 25. याचा अर्थ ते लाईनची लेंथ जर 5 आहे तर तो फोर्स किती असेल, 25 न्यूटन असेल. समजतंय मॅग्निट्यूड कसं दाखवायचं ते, एक सुटेबल स्केल घ्यायची आणि सुटेबल स्केलने आपल्याला या ठिकाणी त्या लाईनची लेंथ इंडिकेट करेल मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स. त्यानंतर पुढे आहे डायरेक्शन. हे झालं मॅग्निट्यूड. आता डायरेक्शन कशी दाखवायची, ओके, डायरेक्शन आपण एक ॲरोने दाखवतो. डायरेक्शन कशाने दाखवतो आपण, ॲरोने. म्हणजे डायरेक्शन या ठिकाणी जो सेन्स आहे तो ॲरो काय करायचा, मिडलला ड्रॉ करायचा, बरोबर असा दिसतोय. तो ॲरो इंडिकेट करेल की जो फोर्स कोणत्या डायरेक्शनने चाललाय, मिडलला ॲरो हेड काढायचा. तसं या ठिकाणी मी काढलं. समजतंय? हा ॲरो हेड इंडिकेट करेल की ह्या फोर्सची डायरेक्शन कोणती आहे. ठीक आहे, समजलं? म्हणजे आपण या ठिकाणी डायरेक्शन पण दाखवली आणि तो फोर्स पण दाखवला. आता या फोर्सला नाव काय द्यायचं, पहा या ठिकाणी जो फोर्स ए, या ठिकाणी ए लेटर आहे, या ठिकाणी बी लेटर यूज केलेली आहे. तर आपण या ठिकाणी इथं कॅपिटल लेटर न यूज करता आपण या ठिकाणी स्मॉल लेटर यूज करतो. मग या ठिकाणी स्मॉल ए लेटर येईल
आणि या ठिकाणी स्मॉल बी लेटर मस्त आहे. म्हणजे हा झाला आपला फोर्स ए बी. मस्त ग्राफिकली त्याचं कसं रिप्रेझेंटेशन करायचं फोर्सचं, म्हणजे जे मॅग्निट्यूड आहे ते मॅग्निट्यूड आपण ग्राफिकली रिप्रेझेंट जर करायचं असेल एखादा फोर्स, तर आपण काय करतो, त्या फोर्सला एक पॅरलल लाईन ड्रॉ करतो आणि ज्या पॅरलल लाईनची लेंथ काही डिग्री करेल त्या फोर्सचं मॅग्निट्यूड, त्यानंतर मध्यभागी आपण एक ॲरो हेड दाखवतो. तो ॲरो हेड काय इंडिकेट करतो, त्या लाईनची त्या फोर्सची डायरेक्शन. या पद्धतीने आपण फोर्स काय करतो, ग्राफिकली काय करतो, आपण रिप्रेझेंट करत असतो. त्यानंतर नेक्स्ट आहे बोझ नोटेशन. बोझ नोटेशन तर फोर्ससाठी आपण जे काही नोटेशन यूज करतो रिप्रेझेंट करण्यासाठी, त्याला आपण म्हणतो बोझ नोटेशन. जर सपोज एखादा फोर्स आहे आणि तो जर आपल्याला स्पेसमध्ये दाखवायचा आहे, सपोज या ठिकाणी एक फोर्स आहे, तो फोर्स हा स्पेसमध्ये रिप्रेझेंट केलेला आहे या ठिकाणी. या ठिकाणी जर सिस्टीम ऑफ फोर्स असेल, सिस्टीम ऑफ फोर्स म्हणजे काय की 2-3 फोर्स म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त फोर्स ज्यावेळेस एकत्र येतात तर त्याला आपण म्हणतो सिस्टीम ऑफ फोर्स. जर असा सिस्टीम ऑफ फोर्स असेल, वेगवेगळ्या डिफरंट फोर्सेसनी एकत्रित तयार होऊन जी सिस्टीम तयार होते त्याला आपण म्हणतो फोर्सेस ऑफ सिस्टीम ऑफ फोर्स. मग तो जो सिस्टीम ऑफ फोर्स असेल ते जर आपल्याला रिप्रेझेंट करायचं असेल ग्राफिकली स्पेसमध्ये, तर त्यावेळेस आपण त्या ठिकाणी बाउज नोटेशन हे यूज करतो. तर बाउज नोटेशन काय इंडिकेट करतात, सोबत या ठिकाणी एक फोर्स आहे, त्या फोर्सची जी सराउंडिंगची जी जागा आहे, जी स्पेस आहे, त्या स्पेसला आपण काय करतो, एक कॅपिटल लेटरने आपण ती स्पेस आपण डिनोट करतो. जसं या ठिकाणी एक फोर्स आहे, या फोर्सच्या दोन्ही साईडला त्या ठिकाणी काही ना काही स्पेस आहे. समजतंय? सपोज हा जो स्पेस तुम्हाला दिसतोय, ह्या स्पेसच्या या साईडला एक जागा आहे, स्पेस आहे. तसंच त्याच्या दुसऱ्या साईडला देखील काय आहे, त्या ठिकाणी स्पेस आहे त्या ठिकाणी देखील. म्हणजे हा जो स्पेस असतो त्या फोर्सच्या आजूबाजूचा, अराउंडिंग त्या फोर्सच्या सराउंडिंगचा किंवा फोर्सच्या सराउंडिंगच्या आजूबाजूचा जो स्पेस आहे तो आपण काय करतो, कॅपिटल लेटरचा यूज करून त्या ठिकाणी तो स्पेस आपण दर्शवतो. मग ती स्पेस दाखवण्याची जी टेक्निक आहे त्याला आपण म्हणतो बोझ नोटेशन. समजतंय? म्हणजे ह्या फोर्सच्या आजूबाजूला जे काही स्पेस तयार होतात, सोबत या ठिकाणी जो वरचा स्पेस आहे, या फोर्सच्या वरच्या साईडला जो काही स्पेस आहे त्या स्पेसला मी या ठिकाणी बी लेटर यूज करतो. सपोज कॅपिटल बी लेटर आणि कॅपिटल ए लेटर हे मी जो खालचा स्पेस आहे त्या फोर्सच्या खालच्या साईडचा त्याला मी कॅपिटल ए हा सिम्बॉल यूज करतो. समजतंय? सपोज याच्यावरचा जो स्पेस आहे त्याला मी ए लेटरचा स्पेस म्हणतो आणि खालचा जो स्पेस आहे त्याला मी म्हणतो बी लेटरचा स्पेस. हा ए लेटर देतो मी आणि वरचा जो स्पेस आहे फोर्सचा वरच्या बाजूला असणारा त्याला बी स्पेस म्हणतो. मग हे जे कॅपिटल लेटर मी यूज करतोय टू शो द स्पेस विच इज फॉर्म अराउंड द फोर्स. त्या फोर्सच्या अराउंडला त्याच्या आजूबाजूला जो स्पेस तयार होतोय त्या स्पेसला मी एक कॅपिटल लेटरने एक त्याला डिनोट करतो. मग ही जी मेथड आहे त्या स्पेसला कॅपिटल लेटरने डिनोट करायची त्याला आपण म्हणतो बोझ नोटेशन. त्याला आपण काय म्हणतो, बोझ नोटेशन. ओके, समजलं बोझ नोटेशन काय आहे ते? म्हणजे जर आपण डेफिनेशन करायची झाली,
बोझ नोटेशन दिलं तर आपण असं म्हणू शकतो बोझ नोटेशन इज अ मेथड, बोझ नोटेशन इज अ मेथड of putting capital letter, या ठिकाणी कॅपिटल लेटर आपण काय केले पुट केले ना त्या फोरच्या आजूबाजूला, पुटिंग अ कॅपिटल लेटर्स ऑन आयदर साइड of the forces in order, म्हणजे एक ऑर्डर मध्ये आपण त्या ठिकाणी ते लेटरिंग करतो ऑर्डर मध्ये, म्हणजे या ठिकाणी ए नंतर बी, बी नंतर सी, नंतर डी, म्हणजे एक ऑर्डर मध्ये असतात ए नंतर बी, नंतर सी, नंतर डी, असं कोणतंही लेटर आपण कुठे घेत नाही, ए नंतर डायरेक्ट डी घेत नाही, एक ऑर्डरनेच घेतो एबीसीडीच्या, समजतंय. मग ते जे कॅपिटल लेटर आपण पुट केलंय आयदर साइड ऑफ फोर, म्हणजे फोर्सच्या काय आयदर साइड आहे, दोन्ही साइड, एक लेफ्ट असेल एक राईट असेल, त्या दोन्ही बोथ आयदर साइडला आपण जे काही कॅपिटल लेटर पुट करतो फोर्सच्या आयदर साइड ऑफ फोर्स, मग ही जी मेथड आहे ती पुट करण्याची त्या फोर्सच्या आजूबाजूला आयदर साइडला, की जो काय इंडिकेट करेल त्या ठिकाणी स्पेस इंडिकेट करेल, मग ही जी मेथड आहे त्याला आपण म्हणतो बोझ नोटेशन, त्याला आपण काय म्हणतो बोझ नोटेशन. ओके, समजतं या ठिकाणी. सपोज परत एकदा या ठिकाणी तुम्हाला सांगतो की सपोज कन्सिडर करा या ठिकाणी एक फोर्स आहे, तो फोर्स किती आहे या ठिकाणी 30 न्यूटन आहे. सपोज या ठिकाणी फोर्स किती आहे 30 न्यूटन, आणि हा मला ग्राफिकली शोज करायचा आहे बोझ नोटेशनचा यूज करून. ग्राफिकली मी कसं शोज करणार, ह्या फोर्सच्या ज्या दोन्ही साईड आहे लेफ्ट आणि राईट, आणि मी राईट साईडला ए कॅपिटल लेटर यूज केलं, तो राईट साईडचा स्पेस दाखवण्यासाठी फोर्सच्या उजव्या बाजूला जो काही स्पेस आहे फोर्सच्या खालच्या बाजूचा, म्हणजे उजव्या बाजूला जो काही फोर्स आहे तो दाखवण्यासाठी मी ए लेटर यूज केलं. त्यानंतर फोर्सचा जो वरच्या साईडचा जो स्पेस आहे म्हणजे लेफ्ट साईडचा जो स्पेस आहे त्यासाठी मी बी लेटर यूज केलं, कॅपिटल बी लेटर यूज केलं, म्हणजे या ठिकाणी बोझ नोटेशन दिले मी. त्यानंतर आता हा फोर्स मला रिप्रेझेंट करायचा आहे ग्राफिकली रिप्रेझेंट करण्यासाठी मी काय करणार, परत एकदा सांगतो, जसं लास्टला मी सांगितलं होतं ग्राफिकली रिप्रेझेंट कसा करायचा फोर्स, की बरोबर ह्या फोर्सला काय करणार एक पॅरलल लाईन काढा, बरोबर. त्या फोर्सला पहा एक पॅरलल लाईन घेतली आणि पॅरलल लाईन या ठिकाणी मी पुट करतो. ओके, मग ह्या पॅरलल लाईनची लेंथ किती घ्यायची, ही सुटेबल स्केल घ्यायचं आणि स्केलनी ती लेंथ घ्यायची, जी लेंथ सपोज या ठिकाणी मी स्केल घेतलं 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 न्यूटन, ही मी स्केल घेतली. 1 सेंटीमीटर म्हणजे किती 10 न्यूटन, 2 सेंटीमीटर म्हणजे किती 20 न्यूटन, 3 सेंटीमीटर म्हणजे किती 30 न्यूटन, म्हणजे 30 न्यूटन दाखवण्यासाठी आपल्याला याची लेंथ किती घ्यावी लागेल, त्या लाईनची लेंथ काय इंडिकेट करते, तो फोर्सचं मॅग्निट्यूड, फोर्सचं मॅग्निट्यूड 30 आहे, तर लाईन आपल्याला किती घ्यावं लागेल 3 सेंटीमीटर घ्यावं लागेल. मग ही जी लेंथ आहे ती लेंथ किती घ्यायची 3 सेंटीमीटर घ्यायची. समजतंय, लाईनची लेंथ किती घ्यायची 3 सेंटीमीटर. ओके, समजतंय.
लेंथ किती घेतली आपण 3 सेंटीमीटर. 3 सेंटीमीटर म्हणजे काय इंडिकेट करेल तो लेंथ इंडिकेट करेल मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स. 3 सेंटीमीटर म्हणजे किती 30 न्यूटन म्हणजे हे झालं मॅग्निट्यूड. त्यानंतर नेक्स्ट पुढे आता डायरेक्शन कशी शो करायची. या ठिकाणी डायरेक्शन शो करण्यासाठी मी काय करणार आहे या ठिकाणी मिडलला एरो हेड काढणार. बरोबर मिडलला एरो हेड काढणार. जो एरो हेड काय इंडिकेट करेल त्याची डायरेक्शन म्हणजे मध्यभागी बरोबर मी या ठिकाणी पहा एरो हेड काढला. असा एरो हेड इंडिकेट करेल डायरेक्शन. त्या फोर्सची डायरेक्शन कोणती या ठिकाणी फोर्सची डायरेक्शन आली आणि 3 सेंटीमीटर म्हणजे काय इंडिकेट करतो त्या फोर्सचं मॅग्निट्यूड म्हणजे लेंथ जी आहे या ठिकाणी. त्यानंतर आता ए आणि बी नाव द्यायची. इथे कॅपिटल लेटर यूज करतो बोल नोटेशन मध्ये. इथे काय स्मॉल लेटर ए आणि बी. या ठिकाणी काय ए इथे बी. समजलं. हे झालं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द फोर्स. आणि बोर्ड नोटेशन पण समजलं काय आहे ते. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी. प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी. प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी. तर हा प्रिन्सिपल देखील अतिशय सोपा आहे. हा प्रिन्सिपल जो आहे प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी हा प्रिन्सिपल काय स्टेट करतो. इट स्टेट दॅट फोर्स ऍक्ट ॲट अ पॉइंट ऑन अ रिजिड बॉडी. It states that force ज्यावेळेस एखादा फोर्स ऍक्ट होतो रिजिड बॉडी होती फोर्स ऍक्ट. इट स्टेट दॅट इफ जर फोर्स ऍक्ट ऑन अ रिजिड बॉडी ओके. हा प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी काय सांगतो. सपोज या ठिकाणी एक रिजिड बॉडी आहे. ह्या रिजिड बॉडी या ठिकाणी दिसते तुम्हाला ही रिजिड बॉडी आहे. ह्या रिजिड बॉडीवरती सपोज एखादा फोर्स ऍक्ट केला. सपोज या ठिकाणी त्या बॉडीवरती मी काय केलंय फोर्स एक्झर्ट केलाय. दिसतो या ठिकाणी. या ठिकाणी इफ द फोर्स ऍक्ट ऑन अ रिजिड बॉडी जर एखादा फोर्स रिजिड बॉडीवरती जर ऍक्ट झाला ह्या पॉइंटला हा फोर्स जो ऍक्ट झालाय एखाद्या रिजिड बॉडीवरती देन वी कॅन ट्रान्सफर दॅट फोर्स. त्या फोर्सला आपण ट्रान्सफर करू शकतो. त्या फोर्सला आपण काय करू शकतो ट्रान्सफर करू शकतो. किंवा आपण असं म्हणू शकतो देन इट इज ॲज्युम टू ऍक्ट. तो फोर्स हा ऍक्ट होतो असं आपण ॲज्युम करतो ॲट एनी अदर पॉइंट. कुठेही ऍक्ट होऊ शकतो ॲट एनी अदर पॉइंट. फक्त तो पॉइंट कुठे घ्यायचे ऑन लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स. ही लाईन ऑफ ऍक्शन आहे फोर्सची त्या लाईन ऑफ ऍक्शनवरतीच तो पॉइंट घ्यायचा आहे. आणि जो काय पाहिजे विथ इन द बॉडी विथ इन द सेम बॉडी आणि तो सेम
बॉडीवरती पाहिजे तो पॉइंट, अँड विथिन द बॉडी. समजतंय? ओके, हा आहे प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी. तर प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी काय शिकवतो की या ठिकाणी सपोज एखादा फोर्स आहे, एखादा फोर्स म्हणजे इफ द फोर्स इज ऍक्ट ऑन अ रिजिड बॉडी, जर एखादा फोर्स रिजिड बॉडीवरती जर ऍक्ट होत असेल तर त्या ठिकाणी तो फोर्स आपण कुठेही आपण त्याला ट्रान्सफर करू शकतो. दॅट फोर्स कॅन बी ट्रान्सफर. त्या रिजिड बॉडीवरती कुठेही ट्रान्सफर करू शकतो. ट्रान्सफर करताना फक्त कंडिशन काय आहे की तो फोर्स फक्त आपण ही जी लाईन ऑफ ऍक्शन आहे, लाईन ऑफ ऍक्शन म्हणजे काय की ज्या फोर्स हा एका डायरेक्शने चाललाय, मग ती डायरेक्शन जर आपल्याला दाखवायची असेल, जसं या ठिकाणी मी हा जो फोर्स आहे तो त्या फोर्सची जी डायरेक्शन आहे ती डायरेक्शन मी एका लाईनने दाखवली. समजतंय? म्हणजे दिस लाईन विच इंडिकेट द डायरेक्शन ऑफ द फोर्स. त्या फोर्सची जी डायरेक्शन ती दाखवण्यासाठी मी एक लाईन जर यूज केली की ज्या लाईनच्या अलॉंग तो फोर्स ऍक्ट होतोय, म्हणजे ती लाईन झाली माझी लाईन ऑफ ऍक्शन. ती लाईन काय झाली? लाईन ऑफ ऍक्शन. लाईन ऑफ ऍक्शन समजलं काय आहे ते? लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स. लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स. लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स म्हणजे काय? एक लाईन की ज्या लाईनच्या अलॉंग तो फोर्स ऍक्ट होतोय त्या लाईनला आपण काय म्हणतो? लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स म्हणतो. समजलं का? लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स म्हणजे काय? एक लाईन ज्या लाईनच्या अलॉंग तो फोर्स ऍक्ट होतोय त्याला म्हणतो आपण लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स. मग हा जो फोर्स आहे हा फोर्स मी एक ट्रान्सफर करू शकतो अलॉंग दिस लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स. या लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स होती मी हा फोर्स ट्रान्सफर करू शकतो. फक्त कंडिशन काय आहे की तो फोर्स विथिन द बॉडी पाहिजे, त्या बॉडीवरतीच पाहिजे. म्हणजे ह्या बॉडीमध्ये पहा या ठिकाणी हा ए पॉइंट आहे. समजते? हा ए पॉइंट बॉडीवरती आहे. तसं या ठिकाणी अजून एक पॉइंट मी दाखवतो जो बी पॉइंट. म्हणजे ए आणि या ठिकाणी एक सपोज बी पॉइंट जर घेतला, हे दोन पॉइंट मधले जे वेगवेगळे जे काही डिफरंट पॉइंट्स आपण घेऊ बिटवीन ए अँड बी, हे सर्व पॉइंट कुठे येतील? विथिन द बॉडी येतील. समजतंय? मग या ठिकाणी बी पॉइंट आणि या ठिकाणी ए पॉइंट, म्हणजे हा ए आणि या ठिकाणचा बी पॉइंट, या दोघांमध्ये जे काही बॉडीवरचे जेवढे काही पॉइंट्स आहेत या ठिकाणी त्या कोणत्याही पॉइंटला अलॉंग द लाईन ऑफ ऍक्शन, पण तो पॉइंट कुठे पाहिजे? लाईन ऑफ ऍक्शन वरती पण पाहिजे आणि त्या बॉडीवरती पण पाहिजे. म्हणजे ए आणि बी मध्ये त्या बॉडीवरती ते पॉइंट असतील आणि ते पॉइंट्स त्या लाईन ऑफ ऍक्शन वरती पण पाहिजे. मग त्या पॉइंटला आपण हा फोर्स काय करू शकतो? ट्रान्सफर करू शकतो. जसं की एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर या ठिकाणी हा जो फोर्स आहे, सपोज हा फोर्स जर या ठिकाणी सी पॉइंटला ऍक्ट होतोय, सपोज कन्सिडर करा हा फोर्स सी पॉइंटला ऍक्ट होतो. सपोज ह्या फोर्सचं मॅग्निट्यूड आहे 30 किंवा जो काही फोर्स असेल तो. मग हा सी पॉइंटचा फोर्स आपण काय करू शकतो? दुसऱ्या पॉइंटला या ठिकाणी सपोज एक डी पॉइंट घेतला की जो डी पॉइंट लाईन ऑफ ऍक्शन वरती आहे. लाईन ऑफ ऍक्शन जी आहे फोर्सची लाईन ऑफ ऍक्शन म्हणजे काय? की लाईन ज्या लाईनच्या अलॉंग तो फोर्स ऍक्ट होतो त्या लाईनला आपण म्हणतो लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स. समजलं? म्हणजे ती जी लाईन ऑफ ऍक्शन आहे त्या लाईन ऑफ ऍक्शन वरती जर आपण या ठिकाणी दुसरा पॉइंट घेतला बी, समजतंय? तर आपण असं म्हणू शकतो हा फोर्स मी ट्रान्सफर करू शकतो. कोणत्या पॉइंटला? ह्या डी पॉइंट. हा फोर्स मी करू शकतो ट्रान्सफर करू शकतो या डी पॉइंटला. फक्त कंडिशन काय आहे की तो जो पॉइंट आहे तो लाईन ऑफ ऍक्शन वरती पाहिजे आणि विथिन द बॉडी पाहिजे. या ठिकाणी जे काही वेगवेगळे सेव्हरल पॉइंट आपण घेऊ ए पासून बी पर्यंत, तर कुठेही आपण तो फोर्स ट्रान्सफर करू शकतो अलॉंग द लाईन ऑफ ऍक्शन. फक्त तो पॉइंट लाईन ऑफ ऍक्शन वरती पाहिजे आणि दुसरं तो पॉइंट विथिन द बॉडी पाहिजे. समजतंय? मग हे जे स्टेटमेंट आहे, हे जे मी सांगितलं तुम्हाला जो प्रिन्सिपल आहे त्याला आपण म्हणतो प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी.
समजलं प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी काय आहे तो. ओके, हा एक प्रिन्सिपल लक्षात ठेवा. हा एक फ्रिक्वेंटली तुम्हाला विचारला जातो. प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी इज स्टेट दॅट इफ फोर्स ऍक्ट ऑन अ रिजिड बॉडी. या ठिकाणी जर एखादा फोर्स रिजिड बॉडी वरती ऍक्ट होत असेल, मग तो फोर्स आपण काय करू शकतो, ऍज्युम करू शकतो तो कोणत्याही पॉइंटला ऍक्ट होतोय, कोणत्याही पॉइंटला ऍक्ट होतोय, कोणत्याही अदर पॉइंटला. इट इज ऍक्ट ऍट अ अदर पॉइंट. कोणत्याही तो अदर पॉइंटला ऍक्ट होत आहे. तिथे अदर पॉइंट कुठे असतील, बॉडीवरती असतील, बॉडीवरती असतील आणि ते लाईन ऑफ ऍक्शन वरती, लाईन ऑफ ऍक्शन जी आहे फोर्सची त्यावरती देखील असेल. हे दोन कंडिशन आहे. इट इज ऍज्युम टू बी ऍक्ट ऑन अ पॉइंट ऑन अ लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स विच इन द बॉडी. या लाईन ऑफ ऍक्शन वरती तो ऍक्ट होतोय तो फोर्स, आणि तो पॉइंट कुठे असेल, विथ इन द बॉडी असेल. हे जे स्टेटमेंट आहे त्याला आपण म्हणतो प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला स्टडी करायचं आहे कॅरेक्टरिस्टिक ऑफ फोर्सेस. कॅरेक्टरिस्टिक ऑफ फोर्सेस और प्रॉपर्टी ऑफ फोर्सेस. कॅरेक्टरिस्टिक ऑफ फोर्सेस और प्रॉपर्टी ऑफ फोर्सेस. तर या ठिकाणी पहिली प्रॉपर्टी आहे मॅग्निट्यूड. पहिली प्रॉपर्टी आहे मॅग्निट्यूड. म्हणजे प्रत्येक फोर्सला काय असतं, स्वतःच असं काय असतं, मॅग्निट्यूड असतं. मॅग्निट्यूड म्हणजे व्हॅल्यू. मॅग्निट्यूड मीन्स द व्हॅल्यू ऑफ फोर्स. जसं की एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर आपण फोर्स किती घेतो, सपोज एखादा 20 न्यूटन फोर्स असेल तर 20 काय झालं, त्याचं मॅग्निट्यूड झालं. जसं 40 न्यूटन हे देखील काय झालं, एक मॅग्निट्यूड झालं. जसं या ठिकाणी मी फिगरमध्ये दाखवलंय तुम्हाला, एक बॉडी आहे, त्या बॉडीवरती ए पॉइंटला काय झालंय, फोर्स एक्झर्ट होतोय आणि त्या फोर्सचं मॅग्निट्यूड सांगा. मॅग्निट्यूड किती आहे, मॅग्निट्यूड म्हणजे या फोर्सची व्हॅल्यू किती आहे, 25. म्हणजे व्हॅल्यू जी आहे फोर्सची त्याला आपण म्हणतो मॅग्निट्यूड. त्याचं मॅग्निट्यूड किती आहे, 25 न्यूटन. हे झालं फोर्सचं मॅग्निट्यूड. म्हणजे प्रत्येक फोर्सला काय असतं, स्वतःचं असं काय असतं, एक व्हॅल्यू असते. त्या व्हॅल्यूला, त्या फोर्सची जी काही व्हॅल्यू आहे त्याला आपण म्हणतो मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स. हे समजलं. त्यानंतर नेक्स्ट नेचर. नेचर ऑफ सेन्स. आता नेचर म्हणजे काय, की हा जो फोर्स आहे हा पुल टाईपचा आहे का पुश टाईपचा आहे. नेचर म्हणजे तो फोर्स पुल टाईपचा आहे की पुश टाईपचा आहे, ते म्हणजे काय सांगेल, त्याचं सेन्स सांगेल किंवा नेचर सांगेल. आणि तो आपण कशाने इंडिकेट करतो, ॲरो हेड. ॲरो हेड. नेचर किंवा सेन्स हे कशाने रिप्रेझेंट करतो, इट इज रिप्रेझेंटेड बाय ॲरो हेड. या ठिकाणचा जो काही ॲरो हेड आहे तो ॲरो हेड काय इंडिकेट करतो, सेन्स. म्हणजे सेन्स आणि नेचर हे कशाने रिप्रेझेंट केलं जातं, हे रिप्रेझेंट केलं जातं ॲरो हेडनी. ॲरो हेडनी. आणि त्या ॲरो हेडमुळे तुम्हाला काय कळतं, फ्रॉम विच